साजरा होत आहे। ज्या भगतसिंगांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं, अशा भगतसिंगाची जयंती आपण आपल्या शाळेमध्ये साजरा करत आहोत। शाळेचे मुख्याध्यापक पवार सर यांना विनंती करतो व बाकीच्याही सर्वांना विनंती करतो की त्यांनी पुष्पहार करावे। भगतसिंग ज्यांना शहीद आझम असं सुद्धा म्हटलं जातं, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांनी योगदान दिलं त्याच्यामध्ये सगळ्यात वरच्या स्थानी ज्या पद्धतीने आपण महात्मा गांधीजी यांचं नाव घेतो, त्याच पद्धतीने आपल्याला भगतसिंग यांचं पण नाव घ्यावं लागेल। त्याचं कारण असं आहे की देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या काळामध्ये जे काही विचार प्रवाह म्हणा किंवा तत्वप्रणाली म्हणा किंवा कार्यपद्धती म्हणा, त्याच्यामध्ये अनेक प्रवाह होते। त्याच्यामध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसेच्या मार्गाने एक मावळवादी चळवळ या देशामध्ये सुरू झाली। महात्मा गांधींचं असं म्हणणं होतं की आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं आहे, परंतु ते अहिंसेच्या मार्गाने मिळवायचं आहे, अर्ज विनंत्या करून मिळवायचं आहे। अशा पद्धतीची एक विचारसरणी होती, परंतु ही विचारसरणी कामी आली नाही। कारण का तर ब्रिटिशांना केवळ अर्ज विनंत्या करून आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही, आपल्या देशामध्ये सुधारणा घडून आणल्या जाणार नाहीत। कारण का तर त्या काळामध्ये अनेक घटना अशा पद्धतीच्या व्हायच्या की ज्या ज्या ठिकाणी आंदोलनकर्ते आहेत त्या आंदोलनकर्त्यावर गोळीबार व्हायचा, लाठीचार व्हायचा, मारामार व्हायची, अमानुष असा अत्याचार ब्रिटिशांकडून व्हायचा। आणि त्याच पार्श्वभूमीवर अशा काही तरुणांमध्ये सुद्धा अशी खतखत अशा प्रकारचा विचार होता की आपण ठोसा मारला पाहिजे, या देशाला स्वातंत्र्य मिळवायचं आहे तर केवळ अहिंसक मार्गाचा उपयोग करून अवलंब करून चालणार नाही। यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपल्याही हातामध्ये आपण शस्त्र घेतलं पाहिजे। ज्या पद्धतीने आपल्याला ते बंदुकीने गोळी मारत आहेत त्या पद्धतीने आपण पण त्यांना गोळी मारली पाहिजे। अशा प्रकारचं एक सळसळतं रक्त असणाऱ्या तरुणांचा एक समूह या देशामध्ये कार्यरत होता आणि त्या समूहामध्ये भगतसिंग जे आहेत, राजगुरू सुखदेव यांचं आपण प्रामुख्याने या ठिकाणी नाव घेतो, रामप्रसाद बिस्मिल्ला असतील, असे अनेक हजारो तरुण या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारलेले होते। 28 सप्टेंबर 1907 या रोजी भगतसिंग यांचा जन्म आताच्या पाकिस्तान आणि पंजाब प्रांतामध्ये झाला आणि त्यांना लहानपणापासूनच चीड होती। जसं तरुण वयामध्ये आल्यानंतर त्यांचं लग्न जमलेलं होतं। प्रसंग बघा आजच्या स्थितीमध्ये आणि त्या काळामध्ये किती फरक आहे। म्हणजे हा तरुण या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे या प्रेरणेने भारावलेला होता आणि त्यांचं लग्न जमलेलं असताना त्यांची आता लग्न तारीख काढायची, तर त्या काळामध्ये त्या दिवशी सुद्धा त्यांनी ते लग्नाला नकार दिला आणि ज्यांच्याशी लग्न जमले होते तिला पण त्यांनी सांगितलं की माझं तुझ्याशी काही लग्न होऊ शकत नाही, कारण माझं लग्न आता कोणाशी लावायचंय, मला देशाच्या स्वातंत्र्याशी लावायचं। म्हणजे त्या काळामध्ये विचार करा, आजचा तरुण काय करतोय आपल्याला माहिती आहे। व्हॉट्सअप, फेसबुक, युनिव्हर्सिटीमध्ये एवढे परफेक्ट झालेत की आज आपण आपलं वातावरण आजच्या काळामधलं सगळं गढूळून बसले, त्याच्याविषयी चर्चा करण्यासारखे सुद्धा राहिलेलं नाही। त्या काळामध्ये हा तरुण म्हणतोय की मला देश स्वतंत्र करण्यासाठी मी स्वतः पुढे असेन। लक्षात घ्या, ही किती मोठी गोष्ट आहे। आणि अशा तरुणांचा समूह एकत्रित झाला आणि मग त्याच काळामध्ये लाला लाजपत राय, सायमन कमिशन 1927 ला आपल्या देशामध्ये आलं। लाला लाजपत राय जेव्हा सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेले, रेल्वे स्थानकावर गेल्यानंतर त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला। लाठीचार्ज मध्ये एक काठी लाला लाजपत राय यांच्या डोक्यात लागली आणि मग दवाखान्यात नेलं, त्यांचा तिथं मृत्यू झाला। मग ह्यांच्या डोक्यामध्ये होतं की अरे त्यांनी लाठीचार्ज केला, आपण त्यांना फक्त परत जाते पण अहिंसक मार्गानेच म्हणत होतो, ते त्यांनी केलं नाही आणि काठीचा वापर, बंदुकीचा वापर ते करतायत, त्याच्यामध्ये आपले भारतीय माणसं मृत्युमुखी पडत आहेत। याला आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे। ज्या अधिकाऱ्याने या
लाठीचार्जचा जो काही अधिकारी होता त्याचा खून करण्याचा, त्याला संपवण्याचा निर्धार या सगळ्या तरुणांनी केला आणि तशा प्रकारचं नियोजन करून त्यांनी ठार सुद्धा मारले. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे की त्या काळामधले जे तरुण होते, म्हणजे वय अत्यंत तरुण वयामधलं, ज्या काळामध्ये लग्न करायचे, ज्या काळामध्ये घर कुटुंब बसवायचे, ज्या काळामध्ये संपत्ती कमवायची, त्या काळामध्ये असे काही तरुण या देशामध्ये होते. म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालंय हे केवळ आजच्या घडीमध्ये वेगवेगळे विचार प्रवाह येतात की स्वातंत्र्य कशामुळे मिळालं, त्या अनेक गोष्टीचे कामगोरे त्याच्यामध्ये आढळून येतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका आपल्याला भगतसिंगाची सुद्धा दिसते. बघा, तो काळ हा जगामध्येच एकंदरीत स्वातंत्र्य चळवळीचा सुरू झालेला आहे. म्हणजे अनेक देशामध्ये स्वातंत्र्य निर्माण करायचंय आपल्याला. अशा प्रकारची एक बैठक 1930-31च्या दरम्यान युरोपामध्ये झाली आणि ज्या ज्या ठिकाणी वसाहती आहेत त्या वसाहतींना स्वातंत्र्य देण्याचा ठराव संमत झाला. त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका होती इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स या 3 देशांची होती. त्या काळामध्ये भारताला सुद्धा स्वातंत्र्य द्यायचंय आपल्याला इथून पुढे, हे ठराव संमत झाला होता आणि त्याच्यानुसार हालचाली सुरू झाल्या होत्या. बघा की त्या काळामध्ये हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की रशियामध्ये रशियन राज्यक्रांती घडून आली आणि त्या काळामध्ये मार्क्सचा विचार लेनिननं स्वीकारला. लेनिनचा विचार परत आपल्या देशामध्ये सुद्धा प्रसारित झाला. कार्ल मार्क्सचा हा जगामधला खूप मोठा विचारवंत आहे. त्या विचारवंतांनी शोषित असतील, वंचित असतील अशा घटकांना ह्यांचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे. कामगारांनी जेवढे तास कारखान्यामध्ये काम केले त्या कामगाराचा त्यांना मोबदला मिळाला पाहिजे, अशा प्रकारचं आवाहन या कार्ल मार्क्सने कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये नोंदवलं. आणि कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा ग्रंथ जेव्हा त्याने लिहिला त्याच्यामध्ये कामगारांचा जाहीरनामा होता की कामगारांना त्यांच्या अधिकार मिळाले पाहिजेत, कामगारांनी जेवढं काम केलं त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे, अशा प्रकारचं आवाहन केलं. आणि कार्ल मार्क्सने संपूर्ण जगामधल्या कामगारांना, शेतकऱ्यांना, मजुरांना, भूमिहीनांना, शोषितांना, वंचितांना सगळ्यांना घोषित केलं की तुम्ही पुढे या, आपल्या हातामध्ये शस्त्र घ्या, कारण शस्त्र घेतल्याशिवाय आपले शोषण मुक्ती होणार नाही. आणि तुम्ही लढा उभा करा. कुणाच्या विरुद्ध लढा उभा करा? कारखान्याच्या मालकाच्या विरोधामध्ये, भांडवलदारांच्या विरोधामध्ये, ज्यांच्याकडे संपत्ती साठवलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही उठाव करा. आणि त्या उठावाला, त्याच्या घोषणेला संपूर्ण जगामध्ये पसंत केलं गेलं आणि शोषित, वंचित आणि जे काही लोक आहेत, जे मजूर आहेत, जे गरीब आहेत, हे सगळे एकत्रित झाले आणि त्यांनी कार्ल मार्क्सच्या विचाराला स्वीकारले. आणि अशा अनेक संघटना अस्तित्वात आल्या, गुप्त संघटना आल्या की ज्या भांडवलदार, जे राज्यकर्ते, अमानुष करणारे, अन्याय करणारे, त्यांच्या विरोधामध्ये अशा प्रकारची तरुणांची पिढी निर्माण झाली आणि हा प्रयोग सुरू झाला. फ्रान्समध्ये पहिल्यांदा कार्ल मार्क्सच्या विचारानुसार क्रांती घडून आली आणि त्यांच्याच विचाराचा प्रभाव आपल्या भारतामधल्या राज्यकर्त्यांवर सुद्धा निर्माण झाला. पंडित जवाहरलाल नेहरू असतील यांच्यावर सुद्धा समाजवादाचा, कार्ल मार्क्सवादाचा प्रभाव निर्माण झालेला होता. आणि हा विचार खऱ्या अर्थाने स्वीकारला रशियामध्ये लेनिन या नावाच्या व्यक्तीने. आणि लेनिननं तो विचार स्वीकारला आणि तो विचार स्वीकारून रशियामधल्या झारशाहीला त्यांनी संपवलं. त्या ठिकाणची जमीनदारी पद्धती त्यांनी संपवली. त्या ठिकाणचे प्रचंड कारखाने जे होते ते कारखाने हिसकावून घेतले आणि सर्व मजुरांमध्ये वाटून टाकले. अशा प्रकारचा प्रयोग लेनिनने या रशियामध्ये केला. लक्षात घ्या, जेव्हा भगतसिंग यांना, राजगुरू सुखदेव यांना फाशी शिक्षा ठोठावण्यात आलेली होती, ती कशी ठोठावली आपण ते नंतर बघू. परंतु त्याच्या अगोदरच्या रात्री भगतसिंग आपल्या त्या तुरुंगामधल्या खोलीमध्ये लेनिनचं चरित्र वाचत होते. लक्षात घ्या, भगतसिंग हे केवळ व्यक्तीचं नाव नाही, एक विचाराचं नाव आहे. का विचाराचं नाव आहे? तर केवळ या देशाला स्वातंत्र्य मिळवायचंय एवढ्या पुरतच काम, एवढ्या पुरतच कार्य, एवढ्या पुरतच क्रांतिकारी काम केवळ भगतसिंगांनी केलं नाही. त्याच्या पुढे जाऊन त्यांचा असा विचार होता की देशाला स्वतंत्रता आपण मिळवणारच आहोत, आपल्याला द्यायचंच आहे, आपण त्यांना खदडून लावू, आपण शस्त्राने मारून त्यांना हाकलून लावू ब्रिटिशांना त्यांच्या इंग्लंड या देशामध्ये. पण देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा भारत देश कसा असला पाहिजे
लक्षात घ्या, भगतसिंगांबद्दल फक्त आपल्याला एवढंच माहिती, काकोरी कट केला, हे हत्याकांड केलं, हे केलं, ते केलं, सोशलिस्ट पार्टी स्थापन केली. त्याच्या पुढे जाऊन भारत देश कसा असावा, भारत देशाचं मंत्रिमंडळ कसं असावं, भारत देशाची कार्यपद्धती कशा प्रकारची असावी, देश कसा असावा याच्या विषयीचे विचार सुद्धा भगतसिंगाचे होते. लक्षात घ्या, कमी वयामध्ये विचार केला. 23-24 वर्ष वयामध्ये सुद्धा तो तरुण असा विचार करू शकतो. लक्षात घ्या, म्हणजे मार्क्सवादाच्या किंवा समाजवादाच्या दृष्टीने या देशाची रचना असावी अशा प्रकारचा विचार या ठिकाणी भगतसिंगांनी दिलेला आहे. तो विचार आपल्या पुढे आलेला नाही. लक्षात घ्या, समाजवादी आपल्या घटनेमध्ये, संविधानाच्या प्रेम्बलमध्ये समाजवादी शब्द कुठून आला, हा इथून आलेला आहे. लक्षात घ्या, म्हणजे जगामध्ये समाजवादाचा प्रयोग अनेक ठिकाणी यशस्वी झालेला आहे. लक्षात घ्या, समाजवादाचा साधा सरळ काय अर्थ आहे की या त्या देशामधल्या साधन संपत्तीचं वाटप ही सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाणे झालं पाहिजे. रोजगार जो आहे, रोजगार हा सुद्धा सगळ्यांना मिळाला पाहिजे ज्याच्या त्याच्या कुशलतेप्रमाणे. ही आपल्या अवतीभोवतीची संपत्ती, साधन संपत्ती ही वैयक्तिक कुणाच्या मालकीची असू शकत नाही. जॉन रॉल नावाचा एक विचारवंत, त्या विचारवंतांनी सांगितलंय की आपल्या अवतीभोवतीची नैसर्गिक संपत्तीवर कोण्याही एका व्यक्तीचा अधिकार नसतो. प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक अधिकार असतो समान. आता गहू ज्वारी पेरलेली आहे, असं म्हणू शकतो शेतकरी नाही माझ्या पुरतच मलाच राहू दे, मी देणार नाही दुसऱ्याला, असं नाही. निसर्गाने निर्माण केलेलं जे काही अन्नधान्य आहे, जे काही वस्तू आहे, हे सगळ्यांसाठीच उपलब्ध असतं. हा विचार त्या विचारवंतांनी मांडलेला आहे. लक्षात घ्या, म्हणून समाजवाद हा केवळ एक विशिष्ट विचार नाही, तर हा शोषित, वंचित, पीडित घटकांना त्यांचे अधिकार मिळवून देणारा विचार आहे. आणि तो विचार कुठे निर्माण झाला, रशियामध्ये निर्माण झाला. तो विचार भारतीय लोकांनी स्वीकारला आणि तोच विचार आपल्या भारतीय संविधानामध्ये सुद्धा आलेला. लक्षात घ्या, संविधान निर्माण करणाऱ्यांनी असं साधं सुद्धा केलेलं नाही, खूप प्रचंड अभ्यास केलेला आहे. आणि हीच विचारसरणी भगतसिंगाची सुद्धा होती, राजगुरूची सुद्धा होती आणि सुखदेवची सुद्धा होती, रामप्रसाद बिस्मिल्लाची होती. म्हणजे क्रांतिकारकांनी आत्मबलिदान दिलं असं साधी गोष्ट नाही. लक्षात घ्या, जेव्हा त्यांना त्या विधानसभेमध्ये बॉम्बस्फोट घडून आणायचा होता, त्यांना त्यांनी तयार केला. बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण सुद्धा त्यांनी घेतलं. आता बॉम्ब टाकायचा आहे, सगळं तिथलं मंत्रिमंडळ बसलेलं आहे की नाही, तिथला गव्हर्नर बसलेला आहे, पण त्याच्या अंगावर त्याने टाकला नाही. त्यांचं असं त्यांना घातपात घडून आणायचा होता, पण घातपातामध्ये सुद्धा मानवी संवार होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली. लक्षात घ्या, बॉम्ब तर बनविलाय त्यांनी बरोबर त्या विधानसभेमधल्या आतल्या बाजूला ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी त्यांनी बॉम्बस्फोट घडून आणला. त्या ठिकाणी कोणती जीवितहानी झाली नाही. आता बॉम्बस्फोट घडून ते पळून जाऊ शकले असते तिघही, कारण भगतसिंगांवर राजगुरू सुखदेव सुद्धा होते, अनेक सहकारी होते. त्या ठिकाणी ते पळून जाऊ शकले असते, पण पळून गेले नाही. त्यांनी स्वतःला अटक करून घेतली. ब्रिटिश पोलिसांना सांगितलं की आता आम्हाला अटक करा, आणि त्यांनी घोषणा दिली, इन्क्लाब जिंदाबाद, या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, तुम्ही परत जा, अशा घोषणा सुद्धा दिल्या. जेव्हा जज समोर त्यांनी स्वतःचं मत मांडलं, त्या मतामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की आमचा कोणताही या ठिकाणी घातपात घडवण्याचा उद्देश नव्हता, आम्हाला असं करायचं असतं तर आम्ही माणसांवर बॉम्ब टाकला असता. लक्षात घ्या, म्हणजे त्यांना एवढी सुद्धा माहिती होती की आता आपण पकडले जाऊ, पकडले गेल्यानंतर आपल्याला फाशी होणार आहे, फाशी झाल्यानंतर आपण मरणार आहे, ही माहिती होती. लक्षात घ्या, म्हणजे त्यांचे किती विचार प्रबळ असतील. आज आपले विचार प्रबळ असतात का? आज तळ्यात तर उद्या मळ्यात, आहे की नाही? म्हणजे आपण अशा विचाराने प्रभावित होतो, भारून होतो. लक्षात घ्या, यांचे जे विचार आहेत ते कसे आहेत, या देशाला उभारणी करण्यासाठी अत्यंत प्रचंड मजबूत आहेत. लक्षात घ्या, प्राणाची आहुती देणारे जी लोक आहेत त्यांचाच इतिहास लिहिला जातो. अलग लक्षात, आयरे गैरेचा इतिहास लिहिला जात नाही. जे तकलादू असतात, जे वरवरचे विचार व्यक्त करणारे असतात, जे सतत विचार बदलणारे असतात, जे आपल्या सोयीचे, आपल्या हिताचे विचार व्यक्त करणारे असतात, त्यांचा इतिहास कधीच लिहिला जाऊ शकत नाही. लक्षात घ्या, देशाला तारणारा, देशाला चिरंतर काही तो दूरगामी विचार निर्माण करणारा, विचार करणाऱ्यांचाच इतिहास लिहिला जातो. इतिहासामध्ये त्यांचेच होतात. लक्षात घ्या, या 4 दिवस भंपकबाजी करणाऱ्या राज्यकर्त्यांचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. म्हणून या देशाला निर्माण करणाऱ्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थाने रक्त सांडलं, ते रक्त सांडणाऱ्यांची आपण जयंती साजरा करतो. लक्षात घ्या,
आज आपण विद्यार्थी म्हणून आपल्या कोणत्या जबाबदारी आहेत, आपण कोणता विचार करतो आज लक्षात घ्या तुम्ही. आज आपल्या रात्री 12-1 वाजेपर्यंत मुलं व्हॉट्सअपवर फेसबुकवर चॅटिंग करताना दिसतात, ऑनलाईन दिसतात. आज हा विचार आहे. आणि इकडे यांना रात्र झोप नाही आली. लक्षात घ्या, आज आपल्याला कशा प्रकारे स्वातंत्र्य मिळवून द्यायचंय याचा रात्रंदिवस त्यांनी विचार केला. ऊन तहान कुटुंब परिवार बघितलं नाही. अशा स्थितीमध्ये एक त्यांच्याकडे आपण पाहिलं पाहिजे की आज आपण काय केलं पाहिजे. लक्षात, आज आपण देशाच्या उभारणीसाठी आपण कोणतं योगदान देतो, आज आपण आपल्या कुटुंबाच्या उभारणीसाठी कोणतं योगदान देतो, आज आपल्या आई वडिलांची मान उंचावण्यासाठी आपण कोणता विचार करतो. लक्षात घ्या, बरोबर आहे का नाही. आज आपण कुठं टाइमपास करतोय हा विचार लक्षात घेतला पाहिजे आपण. किंवा यांच्याकडून आपण प्रेरणा काय घ्यायची. लक्षात घ्या, मृत्यू उद्या आहे तर हा व्यक्ती रात्रभर लेनिनचं चरित्र वाचत बसतो आपल्या खोलीमध्ये. हा काय विचार सांगतो, हे कशाचं निर्देशक आहे. लक्षात घ्या, म्हणून आपण जीवन जगत असताना कशा पद्धतीने विचार केला पाहिजे ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्वाची. आपल्या समोर नुसता फोटो लावलाय म्हणून फोटोला हार घातलाय म्हणून आपण त्याकडे पाहिलं पाहिजे का. नाही, आपण जयंती पुण्यतिथी किंवा अशा प्रकारचं काहीतरी आपण विचार ऐकतो. हे का ऐकतो तर त्याच्या मागची पार्श्वभूमी आपल्याला माहित असली पाहिजे. बऱ्याच जणांची इतिहास या विषयाबद्दलची अत्यंत चुकीचा समज आहे, गैरसमज आहे. जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट मागच्या भूतकाळामधला विचार करतो ना, आपल्या कुटुंबाचा असेल, आपल्या घरादाराचा असेल, आपल्या समाजाचा असेल, आपल्या धर्माचा असेल, आपल्या कोणत्याही संस्कृतीत, तेव्हा आपण इतिहासाचा विचार करतो. लक्षात घ्या, सगळ्या शाखा आहे इतिहासाशी जोडलेल्या आहे. म्हणून आपण यांचा इतिहास का बघितला पाहिजे त्याचं कारण ते आहे. लक्षात आलं तुमच्या. म्हणून आपण आज जयंती साजरी करतोय तर आज किमान एवढी तरी अपेक्षा आहे की प्रत्येकाने बोलणं थांबवणार नाही. महाकून जरी टाळ्या वाजविल्या तरी मी थांबवणार नाही. आलं का लक्षात, काढून टाका. त्यांनी रात्रंदिवस एक करून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं आयुष्य वेचलंय. त्याला फासावर लटकवलं, फासावर. केवळ आपल्या टाळ्या वाजवण्यासाठी नाही लटकवलेलं. आलं का लक्षात. त्यांचं बलिदान हे बलिदान त्यांचं साधं सुद्धा आहे का. आपलं घर नाही बघितलं, दार नाही बघितलं, कुटुंब नाही बघितलं, केवळ देश हा विचार आपल्यामध्ये रुजला पाहिजे. हा एक त्याच्या मागचा उद्देश आहे. त्यांच्या राष्ट्रभक्तीला, त्यांच्या त्यागाला आपल्या सर्वांचं अभिवादन.